न्यूज़ में आप सभी का स्वागत है। मैं हूं सैयद सलमान और आज हम बात करेंगे एक ऐसी शख्सियत की जिसका नाम है विनायक दामोदर सावरकर, जिसे आम बोलचाल में और सम्मान के साथ वीर सावरकर के नाम से जाना जाता है, जो क्रांतिकारी थे, स्वतंत्रता आंदोलन में शामिल थे और जिनको लेकर एक माना जाता है कि वो एक अच्छे वक्ता भी थे, इतिहासकार भी थे। संघ प्रणीत राष्ट्रीय स्वयं संघ से जुड़े हुए जितने संगठन हैं वो उन्हें अपना आदर्श मानते हैं, जबकि शुरू से कई ऐसी धाराएं रही हैं जो उनका विरोध करती रही हैं। अगर वो स्वतंत्रता सेनानी थे तो उनको लेकर जिस तरह का विरोध होता है वो अपने आप में एक विचारणीय प्रश्न है कि आखिर ऐसा होता क्यों है। और संघ के लोग जब भी सावरकर जी के बारे में बात करते हैं तो उन्हें अपना आदर्श बनाकर ही पेश करते हैं। ये विवाद वर्षों पुराना है और इसमें कई धाराएं ऐसी हैं जो इसे विवादित बनाकर, अगर वो थे स्वतंत्रता सेनानी थे तो स्वतंत्रता सेनानी के रूप में उन्हें सम्मान मिलना चाहिए। शायद इसी बात को लेकर उनके परिजनों को ये नाराज़गी है कि इतने वर्षों बाद वीर सावरकर को अपने आप को प्रूव करना पड़ रहा है और लोग आज भी उन्हें विवादित शख्सियत के रूप में प्रचारित करते हैं। ये विवाद क्या है, कैसे इस मामले में उनके परिजनों का क्या कहना है, इस पूरे मामले को लेकर हमारे संवाददाता गुणवंत घानघट ने उनके परिजनों से विशेष भेंट की और उनके दुख दर्द को साझा किया। वो कहना क्या चाहते हैं, कर क्या रहे हैं और सावरकर साहब की जीवनी को लेकर वो किस तरह से देखते हैं और विरोध करने वालों के बारे में उनकी क्या राय है, ये हम आपको दिखाते हैं। नमस्कार, तुमचं स्वागत आहे DRV न्यूज़ मराठीमध्ये। मी गुणवंत दांगट। मी आज आलेलो आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या घरी। त्यांच्या इथे दिवाळी कशी साजरी केली जाते आणि त्यांच्या सुनबाई आहेत, त्या सांगतील की सावरकरांच्या काही आठवणी आहेत का दिवाळीच्या संदर्भामध्ये। ताई काय सांगणार तात्यासाहेबांच्या ज्या दिवाळीच्या काळामध्ये काय आठवणी आहेत तुमच्या? दिवाळीच्या वेळेत इतकं ते हे करत नव्हते, साधेपणाने, पण सगळ्यांना परवानगी द्यायचे, खाली फिरव, घरात काही हे करत नव्हते जास्त। अजून काय त्यांच्यामध्ये खाण्याच्या गोड फराळाचं वगैरे आवडीचं? त्यांना दिवाळीचं आवडायचं, पण आश्रमातले आणायचे, महिला आश्रम आहे ना, त्यांना मदत म्हणून आणायची विकत। आणि जे अनरसे आवडायचे त्यांना, अनरसे, कडबोळी, थालीपीठ, जिलेबी असे 4 पदार्थ आवडायचे। आणि ते मुद्दाम असं शिळं करून खायचे, दाताला चावायला धरत असंच। अजून काय त्यांच्या खाण्याच्या त्यांनी कुठले कुठले दिवाळीचे फराळ आवडायचे असे काय? अनरसेच आहेत ना, त्यांना चावत पण नव्हतं काही, मऊ असं काही खायचे करंजावर। त्या काळातली दिवाळी आणि आत्ताची जी दिवाळी आहे या काय पद्धतीमध्ये काय फरक आला आहे असं तुम्हाला वाटतं? आपली छानच आहे दिवाळी, तात्यांच्या काही नव्हतं एवढं, हां, जास्ती नाही करायला, सुधारक होते अगदी। त्यांचं हे वयामानाने सगळं नको असं वाटायचं, पण मला माहेरी वगैरे पाठवायची, माहेरी माझ्या मुलीला पण जपायची, छोट्या मुलीला, फुलभाजी लावू नको, भाजी असं काळजी घ्यायची। मोठी मुलगी लाडकी होती त्यांची माझी, हैदराबादला असते, तिची खूप काळजी घ्यायची, ते जपायचे, कोणाकडे पाठवायचे नाही, कारण गांधी विरोध झाला होता ना, ती त्यांना भीती होती, शेजारी पाजारी घ्यायचे नाहीत कुठे, लोकांना म्हणायचं आमच्याकडे येत, आम्ही तिकडे येणार नाही असं म्हणायचं। त्यांना ते गांधीवादाची भीती होती, तेव्हापासून ते कोणाला जपायचे, आम्हाला सगळ्यांना कुठे पाठवायचे नाही। भाजीला वगैरे गेलं तरी गुरखा असे बरोबर, गुरखा बरोबर यायचा, भाजीला गेले तरी। मुलीला शाळेत पोचवायला मीच जायची, इतकी जवळ शाळा, तर त्यांना काळजी वाटायची, दुसरं काही नाही, जपत असे सगळ्यांना, घरातल्या लोकांना सगळ्यांची काळजी घ्यायची, माईंची पण घ्यायची, स्वभावाने चांगले होते, सगळ्यांची काळजी। अजून अशा काही खास आठवणी की तुम्हाला काय त्यावेळेस जे गिफ्ट द्यायचे असं काही पद्धती त्यावेळेस तुमच्या आणि त्यांच्यामध्ये? तसं नव्हते, पण
त्यांना इतकं काही आवडत नव्हतं. माझ्या मुलीने एक गणपती आणला होता खेळायला. पहिल्यांदा नको म्हणाली, मग म्हणे आण, आणि ते आतून आरती करायची. तिला वाटायचं मोठा पाहिजे, पण नाही, आपण छोटा चढ म्हणे. असं आपले गंमत करायची. घरामध्ये काही सजावटी त्यांचं काय खास असं होतं की त्यांच्या ग्रंथालयामध्ये ऐन दिवाळीच्या काळामध्ये काही सजावट करणं, कंदील लावणं, असं काय होतं? तसं काही नव्हतं. कारण त्यांचं मन सगळं हे झालेलं होतं ना. मी जिवंत असेपर्यंत त्यांचा चित्रपट मी काढणार. सुधीर फडके इथे यायचे. ते मी असेपर्यंत त्यांचा चित्रपट काढणार. त्याप्रमाणे झालं चित्रपट. काय आठवणी सांगाल इथे सुधीर फडके वगैरे यायचे, तुम्हाला काय आठवतात? नाही, तात्यांच्या वगैरे बोलत होते. आम्ही अंदमानला पण जाऊन आलो त्यांच्याबरोबर. वास्तविक काय आहे की आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर आज असं जाणवलं की खरंच आज आपण नक्की स्वतंत्र आहोत की पारतंत्र्यात आहोत. कारण एकंदरीत जे काही घाणेरडं राजकारण सुरू आहे त्या अनुषंगाने असं झालं की खरंच आपण या जे क्रांतिकारकांनी आज स्वातंत्र्य मिळवून दिलं आपल्याला, ते व्यर्थच ठरलेलं आहे. आज एवढे मोठे स्वातंत्र्यवीर सावरकर जे क्रांतिकारकांचे शिरोमणी आहेत, यांनी जो त्याग केला, त्यांनी त्याग केल्यानंतर त्यांना जाऊन आज एवढी वर्ष झाली तरी आज त्यांच्यावर जे काही आरोप लावले जातात आहेत ते फार दुर्दैवी आहे. आणि अशा वेळेला आम्ही एक सावरकर प्रेमी म्हणून असा विचार केला की कोणाला काय बोलायचं ते बोलू दे, आपलं काम एवढंच आहे की आपल्या क्रांतिकारकांचा त्याग आणि त्यानंतर स्वातंत्र्यानंतर जे सैनिकां जे आपले जातात आज हुतात्मा होतात, त्यांचा त्याग हा व्यर्थ नाही आहे. त्यांची आठवण कुठेतरी जपायला पाहिजे. म्हणून गेल्या 4 वर्षापासून आम्ही या पवित्र भूमीमध्ये, या पवित्र वास्तूमध्ये एक दिवा क्रांतिकारक आणि सैनिक हा एक विषय घेऊन आम्ही पहिला दिवा दिवाळीचा इथे लावून त्यांचं स्मरण करतो, त्यांना आदरांजली वाहतो. आणि या सगळ्या कार्यक्रमात आम्हाला खुद्द स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सुनबाई ज्या आहेत सुनुषा, त्या असतात. आमच्या राष्ट्रीय सेविका समितीच्या कुंदाताई सहप्राचारिका आहेत, त्या स्वतः असतात. अनेक सावरकरप्रेमी येतात इथे आणि एक प्रकारे आमचा हा खऱ्या अर्थाने दीपोत्सव आणि हा आनंदोत्सव आमचा. या काळामध्ये काही सावरकर प्रेमिकांच्या काही बैठका, सभा होतात किंवा काही विषयावर चर्चा होते का या संदर्भात? यावर आपण म्हणजे हा विषय जेव्हा आपण 4 वर्षापूर्वी सुरू केला त्यानंतर पूर्ण महाराष्ट्रभर हा विषय सावरकर प्रेमी जे आहेत भक्त त्यांच्यापर्यंत तो गेला आणि त्यांनीही त्याबद्दल चांगलं स्तुती केली, त्यांना आवडला हा विषय आणि ते त्या ठिकाणी वेगवेगळ्या शहरात, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये ते हा कार्यक्रम साजरा करतात. आमचं फक्त एवढं नशीब आहे की स्वातंत्र्यवीर सावरकर ज्या वास्तूमध्ये त्यांनी आज शेवटचा क्षण घालवला, आत्मार्पण केलं, ती वास्तू, पवित्र वास्तू इथे आहे आणि त्या वास्तूमध्ये आम्हाला हा कार्यक्रम करायला मिळतो, हे आमचं भाग्यच आम्ही बोलू. या संकल्पनेमागची प्रेरणा काय? तुम्हाला असं ह्या दीप प्रज्वलन किंवा इथे येऊन तुम्ही कार्यक्रम करता, याच्यामागची प्रेरणा काय होती? प्रेरणा एवढीच आहे की आज तरुण वर्ग चुकीच्या दिशेला भरकटतो आहे. हा देश स्वतंत्र झाला, हा जो इतिहास आहे हा या तरुणांना माहीत नाही आहे. आज व्यसनाधीन होत चाललेले आहेत आणि बरेचसे तरुण नको त्या राजकीय व्यक्तींच्या खोट्या आश्वासनांना बळी पडून त्यांचं जीवन पूर्ण वाया घालवत आहेत. अशा वेळेला या तरुणांना कळलं पाहिजे की आपण कोणाचं स्मरण केलं पाहिजे. नेत्यांनी हे देश स्वतंत्र नाही केलेले, ना त्यांच्या कुठल्याही पिढीतल्या व्यक्तींनी. आज ज्यांनी स्वातंत्र्य केलं त्या घराला दुर्लक्षित ठेवलेलं आहे. कोणाला माहिती ही नसेल की स्वातंत्र्यवीर सावरकरांचं हे घर आहे, ही वास्तू इथे आहे. त्यांच्या सुनबाई आज हयात आहेत. ह्या वास्तूमध्ये आज साधारण घटना घडलेल्या नाहीत. याच वास्तूमध्ये एकेकाळी सुभाषचंद्र बोस, भगतसिंगसारखे दिग्गज क्रांतिकारक येऊन गेलेले आहेत आणि ही वास्तू आज एक प्रकारे राष्ट्रीय स्मारक होणं गरजेचं होतं, पण ते झालेलं नाही आणि याला कारणीभूत सगळेच राजकीय पक्ष आहेत. कोण एकावर मी बोट ठेवणार नाही. याबाबत आम्ही सातत्याने केंद्रीय मंत्री, पंतप्रधानांपासून मुख्यमंत्री, मग भले ते भाजप असो किंवा शिवसेना असो, सगळ्यांना आम्ही निवेदन दिलेलं. अनेक जण सावरकरांना भारतरत्न द्यायची ही मागणी करतात, पण सावरकर भारतरत्न
इतके छोटे नाही आहेत. सावरकर हे एक प्रकारे देशाचं रत्न आहे आणि अशा रत्नाला आपण स्मरण करणं गरजेचं आहे. ते होत नाही आहे. म्हणून तरुणांपर्यंत हा विषय जावा. कदाचित भविष्यात जर हे आम्ही करतो आहे त्याला जर त्याला कुठे चांगलं एक गती मिळाली तर येणारा तरुण हा देशसेवेसाठी एक प्रकारे सैनिक बनेल, हीच आम्ही आशा बाळगतो. या मागचा आमचा हेतू आहे. सावरकर हा माझं दैवत आहे खरं. आणि असं प्रत्येक जणांना वाटतं की इतकं सगळं आयुष्य नाही, कुटुंब त्याने देशासाठी जे घातलं आहे, तर प्रत्येक जणाने काहीतरी देशासाठी करावं. त्याच्यासाठी अगदी संपूर्ण त्याग करावा त्यांच्यासारखं असं नाही आहे, तरी त्यांचे विचार जागृत ठेवून आणि प्रत्येक वेळेला सावरकर डोळ्यासमोर जर ठेवलं तर आत्ता जे दृश्य दिसतं आहे ना आपल्याला भारताचं, ते दिसणार नाही. मग निदान तुम्ही सावरकरांच्या चरित्राला विसरू नका अजिबात. एकदा तरी त्यांची आठवण करा की त्यांनी आयुष्य आपलं संबंध देशासाठी घालवलेलं आहे. आपण काही वेळ तरी देशाची सेवा करण्यासाठी घालूया, चांगले विचार मनात आणूया आणि त्याचंच प्रबोधन करूया. इथे आल्यानंतर स्फूर्ती येते त्याची आणि म्हणून इकडे यावंसं वाटतं. आणि या इथनं आलं की काहीतरी घेऊन झालं, अरे आपण काहीच नाही करत आहोत, ही इतकी एवढी मोठी व्यक्ती आहे, यांनी एवढं केलं, मग आपल्याला काय करता येईल, आपण काय करू शकू. मग त्यांचा चरित्र, त्यांचा इतिहास त्याच्यातनं शिकायला मिळेल हे सगळं. म्हणून पहिल्यांदा सगळ्यांना सावरकर कळले पाहिजेत. नुसतंच वाचन नाही आहे, त्यांचे विचार, आचार हे सगळं जर त्यांना कळलं तर आत्ताची जी भारताची परिस्थिती आहे ती बदलायला फारसा वेळ लागणार नाही. कारण का आता इतिहासातनंच नष्ट होत चाललेलं आहे काही ते, आणि नको तर इतिहास पुढे येत चाललेला आहे. त्यापेक्षा आहे हा इतिहास जर जागृत ठेवला तर भारत चांगल्या रीतीने पुढे जाऊ शकेल. आपण सावरकरांच्या सुनबाईकडनं सावरकरांच्या ज्या आठवणी आहेत त्या आता जाणून घेतल्यात. कैमरामैन FS पटेलसह मैं गुणवंत दांगट, DRV न्यूज़, मुंबई. ये थे सावरकर साहब के परिवार से जुड़े हुए लोग, उनकी बहू, उनके और भी अन्य चाहने वाले जो चाहते हैं कि वीर सावरकर को उनका सम्मान मिले. इस विवाद का कहीं ना कहीं अंत होना चाहिए. इस मामले को लेकर जिस तरह से बंटवारा हो रहा है, समाज को एक गलत संदेश जा रहा है. अगर स्वतंत्रता संग्राम में उनके योगदान को याद किया जाए तो शायद बेहतर हो और उनके बाकी चीज़ों को एक तरफ रख देना चाहिए. आज के दौर की ये मांग है कि हमारे जितने भी स्वतंत्रता सेनानी रहे हैं, इसी तरह का सुभाष चंद्र बोस जी को लेकर भी एक विवाद पैदा किया जाता है. एक धारा जोड़ी जाती है, कभी इस तरफ कभी उस तरफ. ऐसा नहीं है. अगर इस देश के स्वतंत्रता के संग्राम में जिन लोगों ने भी भाग लिया है, उनका योगदान आज की पीढ़ी अपने तरीके से अगर करेगी तो इसे अलग नज़रिए से देखा जाएगा. इसलिए इस मामले पर कहीं न कहीं पटाक्षेप होना चाहिए. ये कार्यक्रम और सावरकर परिवार से जुड़ी हुई कोई बात आप कहना चाहें, उन्हें कोई संदेश देना चाहें तो हमारे माध्यम से भी दे सकते हैं. इसके लिए आपको हमारे चैनल को लाइक करना होगा. DRV न्यूज़ को लाइक करें, सब्सक्राइब करें और कमेंट बॉक्स में जाकर अपनी बात रख दें. फिलहाल के लिए इतना ही. इसके बाद भी खबरों और कार्यक्रमों का सिलसिला जारी रहेगा. मुझे और DRV न्यूज़ की पूरी टीम को दीजिए इजाज़त, लेकिन देखते रहिए DRV न्यूज़. जय हिंद. सपनों के शहर मुंबई में मनराज ग्रुप पेश करता है मनराज व्यू, जो शहर के बीचों बीच एक घर खरीदने का मौका दे रहा है. आपके बजट के अनुकूल शानदार 1 BHK और 10 मंजिला टॉवर और कीमत सिर्फ 75 लाख रुपए. और यह सब उपलब्ध है कुर्ला अंधेरी रोड, साकीनाका मेट्रो स्टेशन और अंतर्राष्ट्रीय एयरपोर्ट के नजदीक. मनराज व्यू में घर होना यानी आराम और सुविधा का पूरा आनंद. जल्दी करें. अनुकूल बजट में ऑफर केवल सीमित अवधि के लिए. PM आवास योजना और लोन सुविधा भी उपलब्ध. शर्तें लागू.